नाशिक रोड नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे आणि ही ओळख अधिक मजबूत करण्याचे काम नाशिक रोड पोलीस सातत्याने करत आहेत. स्वतःशीच स्पर्धा करत एकापेक्षा एक गुन्ह्यांची उकल होत आहे, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले. खोटे आरसी बुक व बनावट नंबर प्लेटच्या आधारे चोरीच्या मोटारसायकल विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल नाशिक रोड पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहरातून मोटारसायकल चोरी करून त्या वाहनांवर खोटे आरसी बुक व बनावट नंबर प्लेट लावून विक्री करणाऱ्या टोळीचा नाशिक रोड पोलिसांनी पर्दाफाश केला असून या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 45 लाख रुपये किमतीच्या एकूण 52 चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकाचे विशेष कौतुक केले. पत्रकार बांधव, पोलीस पाटील आणि नागरिक या सर्वांचं या आपल्या नागरिकांपैकीच मी विजय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश दीपक डावरे वय 30, राहणार पुष्पक अपार्टमेंट, मंगलमूर्ती नगर, जेल रोड, नाशिक रोड, जावेद इस्माईल शेख वय 24, न्यू स्टेशन वाडी, चंद्रमणी नगर, देवळाली कॅम्प व मुस्तफा मोहम्मद शेख वय 22, 7 आळी, बुचडी ग्राउंडजवळ, देवळाली कॅम्प अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नाशिक रोड न्यायालयाबाहेरील पार्किंगमधून 1 जानेवारी रोजी लतीफ गुलाब शेख यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल चोरीस गेल्यानंतर या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाचे हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हे संशयित आंतरजिल्हा पातळीवर मोटारसायकल चोरी करून त्यावर बनावट आरसी बुक व खोट्या नंबर प्लेट तयार करून विक्री करत असल्याचे उघड झाले. 8 जानेवारी रोजी हे संशयित सिन्नर फाटा येथील सिटी लिंक बस डेपो परिसरात चोरीच्या मोटारसायकल विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व गुन्हे शोध पथकाने सापळा रचून 3 ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 2 दुचाकी व 4 बनावट आरसी बुक जप्त करण्यात आली. चौकशीतून नाशिक आयुक्तालय व जिल्ह्याबाहेरील एकूण 52 चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या. चोरी केलेल्या दुचाकी निर्जन ठिकाणी डंप करून ठेवणे, त्यावर बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करणे ही आरोपींची ठराविक कार्यपद्धत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे व हवालदार विशाल पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कामगिरी झालेली आहे, त्यांना माहिती मिळाली आणि नंतर सुगावा काढून टीमचे इन्चार्ज प्रवीणजी सूर्यवंशी सर, API प्रवीण सूर्यवंशी यांचं देखील या ठिकाणी कौतुक होत आहे. मित्रांनो, सांगायला अभिमान वाटेल की हे गेले अनेक दिवसांपासून नाशिक रोड पोलीस स्टेशनचे क्राईम PI नाईकवाडे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचं मार्गदर्शन, ज्यांच्या मार्गदर्शनातून ही कारवाई झाली, पूर्ण झाली, असे आमचे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. आपल्या नागरिकांपैकी मी सुरुवातीला कर्णिक साहेब, त्याचप्रमाणे सर्व पोलीस, आम्हाला सार्थ अभिमान दलाचा आणि या महाराष्ट्राचा पोलीस दलाचा थँक्यू. स्टेशनचे सर्व कर्मचारी, मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आमची लक्ष्मी शोधून दिली आणि मी प्रभूचरणी प्रार्थना करतो की तुमच्या सर्वांचं असंच प्रमोशन होत राहावं, छान छान तुमचं प्रमोशन व्हावं आणि तुम्ही चांगलं काम करावं हीच इच्छा. थँक्यू. प्रथम आभार व्यक्त करतो, कारण की गाडी चोरीला गेल्यानंतर आणि ही अपेक्षा आम्ही सोडून दिली होती, पण आज तुमच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे आमची गाडी परत मिळाली. त्यामुळं मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि गेल्या काही दिवसांपासून आपण आपल्या सगळ्यांचं खूप अभिनंदन. आणि नाशिक रोड सिनियर PI यांनी चार्ज घेतल्यापासून हे बोलतात कमी, पण सगळं ते कामातून दाखवून देतात. त्यामुळे त्यांचं खूप अभिनंदन. आणि आपल्याचं बुके
मला दिलेला आहे, तुम्ही सगळ्यांच्या वतीने नाशिक रोड सिनियर पी यांना देतो. सगळ्या ज्या महत्वाच्या कामगिरी आहेत त्या नाशिक रोड पासून सुरू झालेल्या आहेत. आपल्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम जी आहे ही सुरू करणार आहे. हे पहिले नाशिक रोड सिनियर पी आहे सप्ताह साहेब आणि त्यांची टीम. आपण जे रोपटं लावलं ते नंतर सर्व कमिशनरेटमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी त्याला खतपाणी टाकून मोठं झालं ते, पण याचं प्रथम श्रेय जे आहे हे आपल्याला जायला पाहिजे. तर नाशिक रोड सिनियर पी आहे सपकाळ साहेब, विशाल, आपण सर्व टीम, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. आणि आम्हाला तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे. असेच चांगलं काम करून आपलं आणि आपल्या फॅमिलीचं आणि नाशिक पोलीस दलाचं आणि CP नाशिक यांचं नाव आपण उंचावत राहाल अशी आपल्याकडून अपेक्षा पण आहे. आता अपेक्षा वाढलेल्या आहेत, आणखीन काहीतरी तुम्हाला धमाके करायला लागतील आणखीन. कारण तुम्ही प्रत्येक वेळेला जसं आपण नेहमी म्हणतो की आपली कॉम्पिटिशन आपणच असतो, तसं नाशिक रोडची जी टीम आहे ती प्रत्येक वेळेला काहीतरी करते आणि नंतर त्याच्यापेक्षा नंतर आणखीन चांगलं काहीतरी करते, त्याच्यानंतर आणि त्याच्यापेक्षा काहीतरी आणखीन चांगलं करते. त्यामुळे नाशिक रोडवाले पूर्ण टीम, तुम्हाला कुठेही कॉम्पिटिशन नाही आहे, पण तुमची कॉम्पिटिशन तुम्हीच आहे. तर खूप अभिनंदन आणि आपल्या सगळ्यांचे खूप आभार. आपल्यामुळे हा क्षण मला या ठिकाणी बघायला मिळाला. नाही तर पोलीसमध्ये चोऱ्या होतात, त्या डिटेक्ट काही तक्रार, फार अभिमान वाटतोय. कारण आपली जेव्हा टीम चांगले काम करते, DCP झोन 2, ACP नाशिक रोड, सिनियर PI नाशिक रोड आणि त्यांची पूर्ण DBची टीम, विशाल पाटील यांना जी काही इन्फॉर्मेशन मिळाली, ही इन्फॉर्मेशन मिळणं पण मोठी गोष्ट आहे. आणि ती इन्फॉर्मेशन नंतर त्यांच्या सगळ्या टीमने एकत्र काम करून डेव्हलप करणं पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी आपल्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो. विशाल पाटील कुठे, पहिल्यांदा तुम्हाला युनिफॉर्म मध्ये बघितलं मी, आता ओळखलंच नाही. आणि बाकी टीम कुठे, या जरा इकडे सगळे या मागे सर्वजण उभे राहा. खरं तर यांचाच आज कौतुक सोहळा आहे, त्याच्यामुळे मी यांचं कौतुक करायला आलेलो आहे. आणि यांच्यामुळेच आपलं नाशिक, यांनी जे चांगलं काम केलेलं आहे त्याच्यामुळे नाशिक पोलीस दलाचा आणि महाराष्ट्र पोलीस दलाचं नाव हे या सगळ्यांबरोबर फोटो काढून मला फार आनंद होतो.